काढला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्व गटराची घाण घेऊन बीडीओच्या आवारात आम्ही नेऊन टाकणार आहे। तुम्हाला करायच्यात खुशाल आमच्या केसेस दाखल करा। काय मोगलाय लागली का? हे कोण लक्ष देणार आहे? इकडं तिथं उभं राहिलो तर आम्हाला सगळं दुर्गंधी आजूबाजूला भागात पसरलेले घाण गोळा करून बीडीओ ऑफिस मध्ये आम्ही घाण सगळी टाकणार आहोत। असो बीडीओ असो तहसीलदार असो सगळ्यांना पत्र व्यवहार करून कंटाळलो। आम्हाला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। शिवराज कॉलनीतील नाल्याचा प्रश्न ऐरणीवर। गोंदावली येथील शिवराज कॉलनीतील तुंबलेल्या नाल्या व साचलेल्या गटारामुळे नागरिकांना त्रास होत असून तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। 25 ऑगस्टपर्यंत कारवाईचे आश्वासन मिळूनही ठोस उपाययोजना न झाल्याने 7 सप्टेंबर 2026 पासून शिवराज कॉलनी येथे आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला। त्यानंतर प्रश्न सुटला नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान कोणताही गैरप्रकार झाल्यास याची जबाबदारी गटविकास अधिकारी व पंचायत समितीची राहील अशी माहिती धैर्यशील पाटील यांनी दिली।